मीरा, मीरा, ही मीरा आहे का? मला असं का वाटतंय की की मीरा इथेच कुठेतरी जवळपास आहे. हे बघ ताई, आता हेच रुद्राक्ष मला माझ्या ताईला शोधायला मदत करेल. हे कसं शक्य आहे? मलाच माहिती नाही मी कुठे आहे. नाही पण काहीतरी आहे, कुठली तरी शक्ती आहे जी जी मला मीरा, बाबा इथे इथे माझ्या जवळ असल्याची जाणीव करून देत आहेत. मीरा, मीरा तू आहेस का इथे? बाबा, बाबा तुम्ही आहात का? बाबा तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? मीरा, बाबा. हा रुद्राक्ष तुला मदत करेल सत्याचा शोध घेण्यासाठी. जा, शोध तुझं सत्य. डोळे कधी कधी दगा देतात. मीरा, हाँ हाँ इसे सॉरी डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही, मी ते कपाटेच लावत होते. तू बरी आहेस ना? हो मी बरी आहे. काय झालं, तुम्हाला काही हवं होतं का? नाही, तू गावावरून आल्यापासून आपण दोघी नीट बोललोच नाही होत. तू तिकडे ज्या कामासाठी गेली होतीस ते झालं का? हो झालं ना. देवीचा कौल मिळाला, माया आणि बाबांची भेट सुद्धा झाली. चांगलंय, पण ते समाधान तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. मीरा, खूप धावपळ झाली असेल ना तुझी? चल तुझ्या केसांना तेल लावून देते, म्हणजे छान झोप लागेल तुला. नाही आईसाहेब, राहू द्या. अगं, या आईला आपल्या लेकीसाठी काहीतरी करू दे. चल आईसाहेब हो, चल. खरंच गरज नाही. बस, त्याची काहीच गरज. नीट पायवर घेऊन बस. समोर बघ. मीरा, तू तुझ्या बाबांना भेटलीस ना? काय म्हणाले ते? त्यांना माहिती आहे ना की मायाच तुमची हरवलेली राधा आहे, ते तुझी सख्खी बहीण. देवाने दिलेला संकेत माणसाला समजत नाही. काही काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायला लागतात. ओम घोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्र रूपेभ्यः ओम घोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोर. राधा,
मला साथ घालतोय तो आत्मा माझ्या लेकीचा आहे. राधा! राधा! बाबा बाबा तुम्ही आहात का बाबा? राधा कुठे आहे? मला कळलं पाहिजे, मला कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. ते संकेत, ती स्पंदन बंद कशी झाली? बंद कशी झाली? मला मला माझ्या लेकीपर्यंत पोहोचायला हवं. राधा अडचणीत आहे, राधा संकटात आहे, मला तिच्यापर्यंत पोहोचायला हवं. ओम घोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्य काय होतंय? कसला संकेत आहे? सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्य. मीरा, तू तुझ्या बाबांना इथेच का नाही घेऊन येत? म्हणजे माझं काम सोपं होईल, त्याला पटकन संपवता येईल. बाबा नाही, बाबा नाही येणार इथे. अगं मग तू समजाव ना त्यांना. त्यांना देखील त्यांच्या दोन्ही मुलींसोबत राहता येईल, त्यांना आनंदच होईल त्याचा. मीरा, तुझ्या बाबांनी मायाला म्हणजे तुझ्या ताईला स्वीकारलं ना? का तुझ्याप्रमाणे त्यांच्याही मनात शंका आहे? माफ करा आईसाहेब, मी आत्ता तुम्हाला खरं सांगू शकत नाही. नाही, बाबांनी ओळखलं ना राधाताईला. ते म्हणाले मायाच राधा आहे म्हणून. तसं असेल तर चांगलंच आहे. त्यांना पण त्यांची हरवलेली मुलगी सापडली याचा त्यांना आनंदच झाला असेल. हो, त्यांना आनंदच झाला. आणि तुला? मला पण आनंदच झालाय आईसाहेब. मीरा, मला एक गोष्ट खरं खरं सांग. तू मायाला तुझी सख्खी बहीण म्हणून स्वीकारलंस ना?